नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नाटेगावमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम माध्यमिक विद्यालयाच्या शाळेच्या भिंतीत विटांखाली एक अत्यंत विषारी नाग आढळून आला. शाळेच्या आवारात अचानक विषारी साप निघाल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र प्रसंगावधान राखत शेजारील नाशिक जिल्ह्यातील येवला येथील धाडसी सर्पमित्र दीपक सोनवणे आणि सोनू बाविस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने व सुरक्षितपणे या विषारी नागाचे रेस्क्यू करत त्याला जीवदान दिले. या थरारक घटनेनंतर सर्पमित्रांनी केवळ साप पकडलाच नाही तर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाला विषारी व बिनविषारी सापांची ओळख पटवून देत सर्पदंशावर घ्यावयाची काळजी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर, चौधरी सर, गोरे सर, वाघ सर, आंबले सर, भवर सर, भागवत सर, वागचौरे मॅडम, सुनील मामा यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्पमित्रांच्या या धाडसी कामगिरीमुळे शाळेतील सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. DS4 न्यूज येवलासाठी ब्युरो रिपोर्ट, कोपरगाव. माहिती झाली होती, काय सांगाल? तर आमच्या दुपारच्या सुट्टीमध्ये जेव्हा मुलं या ठिकाणी पाणी पिण्यासाठी निघावरती आले असताना तर मुलं हात धुत असताना मुलांच्या लक्षात आलं या ठिकाणी सर्प निघाला आहे. म्हणून त्या मुलांनी तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं की त्या ठिकाणी खरोखर सर्प त्या ठिकाणी पळत होता. आणि लगेच एका विद्यार्थ्याला बोलवल्यानंतर तिनं आमचे सोनवणे अण्णा सर्पमित्र यांचा संपर्क क्रमांक दिल्यानंतर आम्हाला तात्काळ मदत झाली आणि त्या ठिकाणी सर्पमित्र यांना बोलवलं आणि वेळीच या ठिकाणी त्या विषारी असणाऱ्या सर्पावरती त्यांनी कंट्रोल करून तो पकडलेला आहे आणि एकूणच त्यापासून होणारं नुकसान आमचं टळलेलं आहे. आणि याचबरोबर सर्पमित्र श्रीयुत सोनवणे साहेब यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या सर्पाबद्दल विनाकारण वाटणारी भीती, अकारण वाटणारी भीती कशी असते त्याचे परिणाम सांगितले, कारणं सांगितले आणि विद्यार्थ्यांनी घाबरले पाहिजे. जे वेगळ्या प्रकारचे सर्प असतात, सर्व सर्प हे विषारी असतातच असं नाही, तर काही विषारी सर्पांची नावं त्यांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना सांगितले. सर्पाबद्दल विनाकारण भीती वाटून घेण्याऐवजी उलट त्या सर्पमित्रांच्याबद्दल किंवा सर्प काय असतं त्यांच्या जाती जमाती या आपण यूट्यूबवरती सर्च केलं पाहिजे. नक्कीच आपल्याला त्या ज्ञानाचा उपयोग होणार आहे. आणि आपण जेव्हा कोणी पुढं वेगळ्या पदावरती काम करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे का सर्पापासून घाबरता कामा नाही. आणि सर्पमित्र नक्कीच आपल्या मदतीसाठी धावून येत असतात. म्हणून सर्पमित्र यांचे संपर्क क्रमांक आपण जर घेतले तर नक्कीच आपण या सर्पाची पण जीव वाचवू शकतो आणि आपला पण जीव त्या ठिकाणी वाचवू शकतो. आणि शाळेच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आदरणीय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी त्या ठिकाणी वेळीच कारवाई केल्यामुळे हे उपक्रम या ठिकाणी राबवता आला आणि होणारे नुकसान आम्हाला टाळता आलं. मी मनापासून आमच्या विद्यालयाच्या वतीने सर्पमित्र श्री सोनवणे भाऊ आणि त्यांचे साथीदार बाविस्कर सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. धन्यवाद सर. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.